असं आहे की आता जे विश्लेषण आलंय तुम्हीच मांडताय त्याच्यामध्ये 30 जागा उद्धव ठाकरेंना 24च्या विधानसभेत मिळते तुम्ही दाखवताय, 72 जागा तुम्ही काँग्रेसला दाखवताय आणि काहीतरी अशाच 50, 52, 55 तुम्ही राष्ट्रवादीला दाखवताय, अशी टोटल तुम्ही 158 करताय. आता जर 30 जागा म्हणजे लोकसभेमध्ये भरीव यश मिळालं असं ते म्हणत असताना त्यांच्या पक्षाला त्या 6 विधानसभे लोकसभेमध्ये त्यांना मिळालेल्या मताधिक्य हे जर 30 वर जात असेल किंवा तुमचं विश्लेषण 30 वर असेल तर त्यांना कसा काय मुख्यमंत्री मिळणार. पण हा माझा विषयच नाही, हा त्यांचा विषय. माझा फक्त त्यांना जो प्रेमाचा विचारणा आहे जी मी परवा केली की तुम्ही काय मिळवलं. तुम्ही 18चे 9 झालात, ते 1चे 13 झाले आणि ते 4चे 8 झाले. ते आता विधानसभा वाईज त्याच्या आधारे काही एडमिट करत असतात, 2 आणि खूप वाय व्हायचं, पण त्याच्या आधारे आमचे 72 येणारे म्हणतात, तुमचे 30 येणारे म्हणतात. त्याच्याजवळ तुम्हाला हे सांगताय की आता तुम्ही नाही आहे प्रमुख, चालेल तुमची सद्दी संपली असं सांगताय. अशा वातावरणामध्ये संजय राऊत 3घे जण आम्ही एकत्र लढवून सरकार आणणार आहोत आणि त्या सरकारचे प्रमुख उद्धवजी ठाकरे असणार आहेत हे कशाच्या आधारे म्हणतात. कारण मी नेहमी लॉजिक सांगतो. लॉजिक असं सांगतं की पिछेहाट झाली उद्धवजींची, परिश्रम त्यांनी खूप घेतले, चेहरा त्यांचा वापरला गेला, बाकी सगळे जण बरोबर अंधारात राहिले आणि त्यांना मिळाले 9, आधी 18 होते. आणि त्यामुळे 19ला त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी किंवा काही ना काही घटना अशा घडल्या, त्या घटना राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये विसरून किंवा त्याच्यावर मात करून किंवा चर्चा करून मार्ग पुढे जायचं असतं. अशा घटनामुळे त्यांनी जे मी वेगळा मार्ग स्वीकारणार असं स्वीकारून लोकांमध्ये तर ही इमेज केली की बाबा हे आता कडक हिंदुत्वमध्ये राहिलेलं आहे आणि प्रत्यक्षामध्ये पक्ष फुटला. लोकसभेत जागा 18च्या 9 आल्या आणि आता विधानसभेत 30च दिसत आहेत. आदित्य ठाकरेजी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये केवळ 7,000 पुढे आहेत. 7,000 मार्जिन राजकारणामध्ये हू करून तुमचं मला उडून जातं. मग जर एवढी महायुती स्ट्रॉंग आहे आदित्य ठाकरेच्या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघात जसं 75,000चं मार्जिन आहे, असं मिळालं पाहिजे. काही गोलूर मतदार 74,800 मार्जिन